सुभाष बाबू उर्फ बाबू, पंचक्रोशीतला एकमेव पोस्टमन, बहुपरिचित, बोलका आणि सदैव आनंदी राहणारा पोस्टमन, खाकी वर्दीतला शासकीय सेवक. झालं असं की अचानक ताप आल्याने पत्र वितरित करण्याची जबाबदारी सुलेख या त्यांच्या मुलावरती आली. शहरामध्ये शिकणारा सुलेख नुकताच आठवड्याभराच्या सुट्टीसाठी गावी आला होता. शहरात शिकत असला तरी गावी आल्यावर गावकऱ्यांसारखं वागण्यात त्याला कमीपणा वाटत नसे. पोस्टापासून गणेशवाडी साधारण 3 किलोमीटरवर असल्याने वकील पारस यांचं पत्र घेऊन सुलेख गणेशवाडीच्या दिशेने सायकलवर निघाला. वेळ सायंकाळी साधारण 5ची. गणेशवाडी पूर्ण शांत दिसली. सायकल स्टँडला लावून सुलेख पारसबाबूंच्या घरापाशी पोहोचला. आता हे एवढं एकच पत्र पारसबाबूंच्या हातात दिलं की आजचं काम संपलं असा विचार करून वकील बाबूंच्या घराची बेल सुलेखने वाजवली. पण लाईट नसल्यामुळे बेल वाजत नसावी म्हणून त्याने दाराची कडी वाजवली. तरीही कुठली हालचाल नाही, कुणाची चाहूल नाही. बरं, कुणा शेजाऱ्यास विचारावं तर आसपासच्या सर्व घरांना बाहेरून कुलूप लावलेलं, म्हणून मग त्याने बाहेरूनच आवाज दिला. इतक्यात वकील बाबूंच्या घराच्या खिडकीची एक झडप उघडी दिसली. मळकटलेल्या आणि धुरकटलेल्या त्या खिडकीतून सुलेख आत डोकावू लागला. एका भिंतीलगतच्या लाकडी दिवाणावर कुणीतरी झोपलेलं दिसलं. ती व्यक्ती बहुधा वकील बाबूच असावेत असं गृहीत धरून सुलेखने समोरचं दार ढकललं आणि 1-2 काळी कुट्ट डामकं पंखांची फडफड करत उडून गेली. आतील एकूणच वातावरण अतिशय भीतीदायक वाटलं. सुलेख काहीसा घाबरून गेला. त्यानं हळूच आवाज दिला, वकील साहेब आहेत का? कोण? मी सुलेख. पत्र आणले तुमचं. काय लिहिलंय त्यात? मी कसं सांगणार? तुम्ही हे पत्र घ्या, मी निघतो. दिवाणावर पत्र ठेवून सुलेख वळणार इतक्यात वकील साहेब ओरडले, पत्र वाचून दाखव मला. मला आता चष्मा शोधता येणार नाही. नाईलाजाने सुलेखने ते पत्र उघडलं. कोणा विद्या नामक महिलेकडनं आलंय हे पत्र. वाच, मी ऐकतोय. डिअर बाबू, आपण कॉलेजात एकत्र शिक्षण घेतलं. सोबतीने विशेष फिरलो नाही, पण मला कळत होतं तू आतल्या आत माझ्यावर फिदा होतास. पण दोघेही अव्यक्त राहिलो. प्रेमाची भाषा कळत होती, पण शब्दात व्यक्त करण्याचं धाडस आपल्या दोघांनाही नव्हतं. असो, एकदा तुझ्या मनातले भाव तू कागदावर लिहून माझ्या एका मैत्रिणीद्वारे पाठवलेलं ते पत्र आपल्या अव्यक्त प्रेमाची साक्ष म्हणून मी अजून जपून ठेवलंय. पाकिटाच्या मागे पत्ता लिहिलाय. एक वृद्धाश्रम आहे. हे पत्र वाचताच मला येऊन भेट. वाट बघतीये. तुझीच विद्या. पत्र वाचून होताच सुलेखने ते वकील बाबूंच्या दिवाणावर ठेवलं आणि तो ताडकन निघाला. तो सायकलचे पायंडे मारत थेट घरी पोहोचला. एका दमात 3 किलोमीटर अंतर केव्हा पार झालं हे त्याचं त्यालाच कळलं नाही. त्या बाईने लिहिलेलं ते प्रेमपत्र त्याला हिंदी सिनेमाची नायिका नूतन आठवली. बंगाली ऋषिकेश मुखर्जी यांच्या स्लो स्पीड मधला सिनेमा आठवला. एकमेकावर प्रेम तर करतात, पण शब्दात बोलत नाहीत. कसलं हे अव्यक्त प्रेम? सुलेख आपल्या खोलीत धापा टाकत बसला होता. पलीकडे सुलेखचे आजारी पिताजी टपाल कक्षात जाऊन बसले होते. गणेशवाडीचं टपाल जसंच्या तसं पाहताच चढ्या स्वरामध्ये उद्गारले, सुलेख. आवाज ऐकताच सुलेख त्यांच्याकडे गेला. ते गणेशवाडीची टपाल न्याहाळत होते. केव्हा जाणार आहेस तू गणेशवाडीत? हा काय, आत्ताच जाऊन आलो. अहो, तो वकील बाबू विचित्र माणूस आहे. एकमेव पत्र त्यांना दिलं, ते स्वतः न वाचता मलाच वाचायला लावलं. तेही त्यांच्या तरुणाईतलं प्रेमपत्र हो. म्हणजे हा पोऱ्या वकिलाच्या घरी जाऊन आला? पोस्टमास्टर विचारात पडले. आता काय करावं? ह्याला कसं सांगावं की वकील बाबू आज हयातच नाहीत. त्यांचे निधन झाल्याला महिना लोटला.
असो, सुलेख त्या घरामध्ये पोहोचला आणि त्यांना भेटून आला. कसं शक्य आहे हे? पोस्टमास्तर शांत बसले. आपल्या पत्नीस बोलावून झाला प्रकार सांगितला. त्याच्या आईने लगबगीने आपल्या मुलास आल्या वाटे शहरात परत जायला सांगितलं. का? असं अचानकपणे का बरं सांगितलं असेल? बसस्टॉपवर उभ्या असलेल्या सुलेखच्या आईने त्याला पैसे देऊन बसमध्ये चढवलं. सुलेख चकित झाला. गणेशवाडीची पूर्ण टपाल देण्यास विसरलो म्हणून एवढाच रागा. बस निघून गेली. आई वडील शून्यात बघत होते. समाप्त. लेखक इक्बाल शर्फ मुकादम उर्फ काका बुरोंडकर. पंचनदी, कोळथरे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. कथावाचक गौतम वैद्य. प्रोग्रेसिव्ह स्टुडिओज, कर्जत, जिल्हा रायगड.